गुड मॉर्निंग जैसलमेर, शुभ सकाळ. आम्ही इकडे आलो जैसलमेरच्या पोखरण जवळ जैसलमेर आणि तिकडे आम्ही रात्री स्टे केला होता. आज नाश्ता झाला आहे. दोन नाश्ता पण कुठे गेलेले, जोधपूरला गेलेले. हा आमचा सकाळचा तिसरा नाश्ता आमचा जैसलमेरला आहे. रक्षाबंधन. हा, आज आम्ही सगळ्या महिलांनी गुलाबी साडी घातलेली आहे कारण आज आहे राखी. आज राखी आहे तर आम्ही आज इथे येण्याचं महत्त्व हेच आहे की जो पाकिस्तानने पहलगामवरती हल्ला केला होता आणि आपले 26 हिंदू मारले गेले होते, त्याच्या उत्तर दिलं होतं. त्याचं निषेधाचं उत्तर भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ऑपरेशन सिंदूर हा करून त्यांना पाकिस्तानाला उत्तर दिलं होतं. ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत पाकिस्तानांना जबाब दिला होता आणि जागोजागी महिलांनी आमच्या पक्षाकडून ऑपरेशन सिंदूरचं समर्थन झालं होतं. आणि ज्या भावांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं होतं आणि सीमेवरची लष्कर सेना, वायुसेना, थलसेना, तर त्यांच्या रक्षणासाठी आज बहिणी आलेल्या आहेत आणि आज आम्ही त्यांना राखी बांधणार आहोत कारण आमचं बहिणींचं पण कर्तव्य आहे. मला एक मिनिट फोटो नाही काढायचा, मला लाईव्ह करायचा. आपण विषय टाकतोय ना, तर सगळ्यांनी बोलायचं आपल्या त्याच्यावरती. फोटो काढूया आपण. तर या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. हा, काढा, चला काढा. ओके, चला. अभी रात घुमा लाइव में. चला भारती मॅडम सांगा, तुम्ही चाललात आज भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे बाडनेर, तर तिकडे आपण जवानांना राखी बांधणार आहोत, तर ते बांधायला चाललात तुम्ही, तर सांगा ना. नमस्कार, मी भारती भोईर आणि सगळ्यात आधी मनीषाताईंचं खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी इथपर्यंत आणले. आम्ही 2023 मध्ये भुजला पण नेलेलं ताईंनी आणि आता आज आम्ही जैसलमेरच्या बॉर्डरवर चाललेलो आहेत. तर हा योग नेहमी येत नाही, ताईंमुळे आला आहे, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. ऑपरेशन सिंदूर बद्दल काय बोलाल? ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हणजे आम्हाला ताईंनी ह्या म्हणजे पाकिस्तान आणि यांचं जे आपलं चालू आहे गरमागरमी, तरीही आम्हाला 100 महिलांना आणलेलं आहे इकडे. तर त्यांची हिंमत आणि आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी पूर्ण उभे आहोत. त्याही आमच्या पाठीशी उभे आहेत. सॉरी. तर इथपर्यंत यायचं पण आम्हाला जे धैर्य दाखवले ना, ते ताईंनी दाखवलेलं आहे आणि आम्हाला तोडीच तोड द्यायचंच आहे उत्तर. कारण जे सिंदूरचं झालेलं आहे फार म्हणजे खूप ह्याचं आहे, दुःखाचं हे आहे. कारण तिथे ज्या महिला विधवा झालेल्या आहेत त्यांचं जे सात्वन आम्ही करू शकत नाही, पण जे आज राखी बांधायला जातोय आम्ही, तर त्यांचंच म्हणजे त्यांचं हे सैनिकांना जे राखी बांधायला चाललो आहेत की त्यांचंच आम्ही ते ज्या महिलांनी हे केलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही जात आहोत की ज्या त्यांचं जे कुंकू पुसलेलं आहे तर ते खूप दुःखाची गोष्ट आहे. पण ताईंनी त्यासाठीच आम्हाला इथे आणलेलं आहे की फक्त राखीच बांधायचं नाही आहे, तर सिंदूर, ऑपरेशन सिंदूर पण आम्हाला इकडे आम्हाला दाखवायचं आहे की ज्या आमच्या महिला आहेत त्या खूप स्ट्रॉंग आहेत आणि कुठे जाऊ शकतो, करू शकतो. तशा ताई आमच्या पाठीशी उभ्या आहेत. तर आम्हाला कसली भीती नाही आहे. आम्ही पण आमच्या हातात जर रायफल दिलं ना, आम्ही काही करू शकतो. इतकी हिंमत आमच्यामध्ये ताईंनी दिलेली आहे. आम्ही समोरच्या अतिरेकाला मारायची हिंमत ठेवू शकतो. हे नीट आलंय का? उत्तराखंड की मला तर रडायला तर पटकन नाही होत आहे. सुद्धा बोलतेस काय? काय नाही बोलत. उत्तराखंड की गढ़वाली कुछ बोलेगी? चांगलं आले का? हा, चांगलं आलं. तर लाईव्ह चालू तुम्ही काय बोलूच नका आता, कारण सगळे लोक बघतायत ना, ऐकतायत ना. बोलायचं भरपूर काय असतं, पण ते काय बोलतात, शब्द नाही फुटत. शशीभाऊ चला ना, बोला ना काहीतरी. हा, बोला. हे आहेत आमचे दहिसर विधानसभेचे मंडळ अध्यक्ष श्री शशिकांत कदम, आमचे लाडके भाऊ. बोला.
आपणा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आमदार मनीषाताई चौधरी, दहिसर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार यांच्या नेतृत्वाखाली आज दहिसर विधानसभेच्या जवळजवळ 100 महिलांना घेऊन ताई बाडमेर बॉर्डरवरती जाणार आहेत आणि सर्व आपले जे सैनिक आहेत, जे देशाचं आपल्या सीमेचं रक्षण करतात, अशा सर्वांना रक्षाबंधन करण्यासाठी आम्ही दहिसरवरून खास या सर्व महिलांना घेऊन ताई इथे आलेल्या आहेत. ताईंच्या नेतृत्वात आज हे रक्षाबंधन होणार आहे. तर आपण सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शशीभाऊ तुम्हाला पण ए और कोई बोलेगा? सैनिकों को राखी बनने जा रहे हो, क्या बोलना चाहते हो? हम ये कहना गुजराती बोलोगे, मारवाड़ी बोलोगे, जो भी तुम्हारी उत्तर भाषा. भारतीय हूँ ओके इसलिए। ओके. नमस्कार, हम भाजपा की तरफ से मनीषा चौधरी जी के जरिए यहाँ पर सिंदूर ऑपरेशन के तहत फौजियों को राखी बांधने आए और ये हमारे लिए गर्व की बात है। हम अपने भाइयों को हर साल बांधते हैं, लेकिन जो हमारी रक्षा करते हैं बॉर्डर के ऊपर, सही। उन्हें राखी बांधने का जो अभिमान, जो गर्व हमें महसूस हो रहा है, उसकी खुशी का कोई अंत ही नहीं है, उसका कोई ठिकाना ही नहीं है। और इसलिए हम उनके ताई को और बाकी सब आए सबको धन्यवाद कहते हैं कि ये भाग्य हम लोगों को मिला है। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। कुछ बोलोगे? बरोबर बोललेलं आहे आमच्या या बहिणींनी की आम्ही आमच्या सख्या भावांना दरवर्षी राखी बांधतो, पण भारताच्या सैनिकांना जे आपल्या पूर्ण भारताचं रक्षण करतात त्यांना राखी बांधायचं आणि देवाकडे मागणं मागायचं की माझ्या भावाला सुखी ठेव आणि सुरक्षित ठेव, त्याचं आयुष्य वाढू दे. हे जे आज दिवस येतो तो खूप योगायोगाने येतो आणि तोच आज योगायोगाचा दिवस आमच्या उत्तर मुंबई दहिसर विधानसभेचे आमदार मनीषाताई चौधरी यांनी 95 महिलांना उपलब्ध करून आणल्या. त्यांच्या नशिबात आणलेला आहे हा दिवस की भारताच्या जवानांना आम्ही राखी बांधू शकतो. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, आमच्या महिलांसाठी अभिमानाची बाब आहे की आम्ही भारताच्या सीमेवर जाऊन भारताच्या सैनिकांना राखी बांधतोय. माझ्या पुढे अजूनही माझ्या बहिणी बसल्या जे नाश्ता करणार आहेत आणि हा नाश्ता झाल्यानंतर आम्ही भारताच्या सीमेवर आम्ही जाणार आहोत, बाडमेर सीमेवरती. चलो बहनों, जल्दी जल्दी नाश्ता कर लो, अपने को निकलना है. आज राखी का दिन है, आज राखी का दिन है. या आहेत आमच्या उत्तर मुंबईच्या मीडिया प्रभारी नीलाबेन सोनी. नारळी पौर्णिमाची शुभेच्छा. रक्षाबंधन की सभी भाइयों को अनेक अनेक शुभेच्छा. हम मनीषा चौधरी ताई आमदार दहिसर विधानसभा की ओर से यहाँ पर जैसलमेर में आज बहुत अच्छा नाश्ता कर रहे हैं और अभी हम सब जाएंगे हमारे फौजी भाइयों को रक्षाबंधन करने के लिए. जय हिंद, भारत माता की. हां, आमच्या पश्चिम मंडळाच्या आहेत या अध्यक्षा सुनीता सिंह जी. बोलिए. रक्षाबंधन हम लोग सब मनीषा ताई के नेतृत्व में जैसलमेर बॉर्डर पर सैनिकों भाइयों के लिए राखी का ताई दिवस पे उनको रक्षाबंधन के लिए हमारी गुलाबी टीम मनीषा ताई के नेतृत्व में उनको राखी बांधने जा रही है. स्वाति जी कुछ बोलेंगे? सगळ्या बहिणी आपल्या सैनिक बांधवांना राखी बांधण्यासाठी खूपच उत्सुक आहेत आणि आम्ही सजून धजून रेडी झालेले आहोत. बस आता थोड्या वेळात निघणार आणि आमच्या मनीषाताई आम्हाला नेणार बॉर्डरवर. रश्मी, सर्वांना रक्षाबंधनची हार्दिक शुभेच्छा. आम्ही MLA गुजराती में बोल, तू अच्छी लग रही है. गुजराती मारवाड़ी. रक्षाबंधनની હાર્દિક શુભેચ્છા. અમે MLA મનીષાતાઈ થકી અહીં જેસલમેર બોર્ડર પર આજે રક્ષાબંધન કરવા જઈ રહ્યા છીએ. મિશન સિંદૂર તરફથી જે સૈનિકોએ જોશ બતાવીને અમને બધા બહેનોને સુરક્ષા આપી છે એ બદલ અમે એ લોકોને આજે રક્ષાબંધન એ લોકોની સાથે સેલિબ્રેટ કરશું. તો બધા ભાઈઓને અને બહેનોને હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા. રક્ષાબંધનની હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા. कंचन जल्दी जल्दी करो, चलो निकलना है. हां, आमच्या महामंत्री मॅडम आहेत विलजा आचरेकर. बोला. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा सर्वांना. आमचे आमदार मनीषाताई चौधरी ऑपरेशन सिंदूर जे झालेलं आहे त्याकरता आम्ही जैसलमेर इकडच्या बॉर्डरवरती आम्ही आज जाणार आहोत आणि तिकडे जाऊन आम्ही आमच्या जवानांना जे देशाचं रक्षण करतात, आमचं सर्वचं रक्षण करतात
त्यांना राखी बांधायला आम्ही जातो. म्हणजे त्यांनी त्यांचा एवढा जीवनाची आहुती दिली की सणासुदीला ते इथे नसतात. त्यामुळे आम्ही स्वतः मुंबईवरून त्यांच्या इकडे आलेलो आहोत आणि आम्ही रक्षाबंधन त्यांच्याबरोबर साजरी करणार आहोत. शिल्पा पाटील, शुभेच्छा द्या. शुभेच्छा. रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आज आम्ही जैसलमेरच्या बॉर्डरवर रक्षाबंधन करण्यासाठी आलेलो आहोत. आमचं मोहभाग्य हे आम्हाला हा चान्स मिळाला इकडे येण्याचा. ते आमच्या देशाच्या लाडके आमदार मनीषाताई चौधरी यांच्यामुळे आज आम्ही इकडे आलेलो आहोत. चला लवकर नाश्ता करा, आपल्याला निघायचे. स्वाती देवले काय बोलायचंय? चला चलो. તમે ગુજરાતીમાં બોલશો? હા બોલો. बहुत अच्छा सुविधा दिया है. हम बॉर्डर पर बहुत अच्छा लग रहा है हम लोग को. ऐसा हम लोग को कभी सोचे भी नहीं थे कि हम बॉर्डर पे किसी को राखी बांधेगा. वो इतना बड़ा टाइम मौका दिया है. हाय, अजून कोण बोलते? कोणाला बोलायचंय का? कोणाला बोलायचंय का? तुम्हाला बोलायचंय का? चला बोला. नंतर बोलायचं नाही. पायली मोका नाही दिला. तुम्हाला काय बोलायचं इच्छा तुमच्या व्यक्त करा भावना. आमची भावना अशी असते की आमची पायलताई असे नाही ती आम्हाला सोबतच घेऊन सगळीकडे घेऊन जाते. आणि पण आपण इकडे आलो मनीषाताईमुळे आलोय ना. आपण मनीषाताईमुळे आले आहे. पण ताई आम्हाला खेळून मिळून सगळ्यांकडे घेऊन जाते. ओके चला. चला ब्युटिफुल गर्ल्स. सेमच आहे, ताईंनी दिलेत आपल्याला. तर ही आमची जैसलमेरची शेवटची सकाळ आहे. कारण आम्ही आज राखीचा प्रोग्राम जाणार. आज रात्रीचा प्रोग्राम. अरे थांबा, मला डिस्टर्ब करा. तुम्ही किती महिला बोलता. आज आमच्या राखीचा शेवटचा इकडे नाश्ता आहे. 3 नाश्ते झाले आमचे. तर आज राखीचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या जवानाला राखी बांधल्यानंतर आम्ही संध्याकाळी इकडून ट्रेनमध्ये बसणार आहोत मुंबईला जायला. तर खूप बरं वाटलं इकडे येऊन. आणि संध्याकाळी आता जेव्हा राखीचा प्रोग्राम करू तेव्हा नक्कीच लाईव्ह करू. आणि आम्हाला अभिमान वाटतो आहे की आम्ही भारत पाकिस्तानच्या सीमेवर बाडनेर सीमेवरती भारताच्या बाडनेर सीमेवरती जाऊन आम्ही आमच्या भारताच्या जवान भावांना आम्ही राखी बांधणार आणि परमेश्वराकडे बाप्पाकडे हे साकडं घालणार की त्यांचं आयुष्य खूप मोठं होऊ दे आणि त्यांनी भारताचं असंच आणि आमचंच असंच रक्षण करू दे. जय जवान जय किसान. भारत माता की जय. आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्या पवित्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोधपूर, जय जैसलमेर.